नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2280 वर्षापूर्वी बनलेल्या काही गुफा, त्यांचं रहस्य हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत. हा तर मंडळी, ही घटना आहे साधारणतः 2280 वर्षापूर्वीची. त्यावेळी उज्जैन शहराचे राजा होते राजा भृतहरी. तर राजा भृतहरींची कहाणी थोडी अशी होती. त्यांनी लग्न केलेली होती 3, पण त्यांचं सर्वात जास्त प्रेम होतं ते त्यांची तिसरी पत्नी, ज्यांचं नाव होतं पिमला. पिमलाच्या प्रेमात आणि त्यांच्या मोहात ते एवढं व्यस्त झालेले होते, एवढे वाया गेलेले होते की त्यांना त्यांच्या राजकारभारात किंवा राजकारणात काही दरबारात काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांचं काहीही लक्ष नसायचं. तर असाच एक दिवशी दरबार चालू असताना त्यांच्या समोर एक गुरु गोरक्षनाथ अशी व्यक्ती दिसली. त्यांना पाहता क्षणी काय केलं, त्यांनी दरवाजातून त्यांना आतमध्ये घेतले आणि त्यांचं पूर्ण स्वागतात तसेच अतिशय आदरासोबत त्यांचा सत्कार केला. त्यामुळे तपस्वी महाराज म्हणून ओळखले जाणारे हे गोरक्षनाथ यांनी काय केले, यांनी या गोष्टी सगळ्या पाहून ते प्रसन्न झाले. ते प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रसन्नतेमुळे राजाला एक त्यांच्याकडे असणारी एक अशी गोष्ट जी चमत्कारी फळ म्हणून ओळखली जायची, ती चमत्कारी फळ त्यांनी राजाला दिले. आणि फळ देताना त्यांनी त्यांना सांगितलं की हे फळ, हे राजा, हे तू फळ जर खाल्लास तर तू आयुष्यभर जवान आणि सुंदर राहशील, तू कधीही म्हातारा होणार नाहीस. असे सांगून ते तपस्वी महाराज गुरु गोरक्षनाथ तिथून निघून गेले. ते निघून जातात राजा थोडा विचारात पडला. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला आणि त्यांच्या लक्षात आले की या फळाची गरज तर मला तर अजिबात नाही आहे, कारण मला आयुष्यभर जवान आणि सुंदर राहून करायचं काय आहे. तर त्याने काय केले, आपलं जास्त प्रेम असणारी पत्नी म्हणजे तिचं नाव होतं पिमला, ते फळ त्याने काय केले आपल्या तिसऱ्या पत्नी पिमलाला दिले. पिमलाने ते फळ घेतले आणि पिमलाचं खरं प्रेम राजावरती नव्हतं, पण पिमलाचं एका व्यक्तीवरती, दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम होतं, जो होता तिथलाच एक कोतवाल, त्याच्यावरती तिचं प्रेम असायचं. त्याने ते काय केलं, ते फळ त्या कोतवालाला दिले. पण कोतवालाचं पण खरं प्रेम पिमलावरती नव्हतं, पण कोतवालाचं प्रेम होतं एका दुसऱ्या बाईवरती. त्याने ते फळ घेतले आणि त्या तिसऱ्या बाईला दिले. त्या बाईच्या हातामध्ये असा हा फळाचा प्रवास झाला. त्याच्यानंतर ती बाई होती थोडीशी पतिव्रता आणि ती चांगली बाई होती. त्या बाईने विचार केला, ती बाई अशी होती की राज्याचा, राजकारभाराचा आणि दरबाराचा संपूर्ण ह्याचा विचार करणारी ती बाई होती. त्या बाईने ते फळ हातात आल्याच ते फळ खाल्ले नाही. तर त्या बाईने विचार केला की हे तर फळ माझ्यासारख्या एका साधारण स्त्रीच्या काहीच कामाचं नाही. त्यामुळे तिने काय केले, हे फळ माझ्यापेक्षा जास्त आमच्या राजाला खूप उपयोगी पडेल, कारण का आमचा राजा जर आयुष्यभर जवान, सुंदर आणि असाच तंदुरुस्त राहिला तर तो आमच्यासारख्या प्रजेला भरपूर सुखसुविधा अशाच पद्धतीने देत राहील. या विचाराने ते फळ तिने शेवटी राजाला द्यायचे निर्णय घेतला. राजाला ते फळ तिने दिले. राजाने ते फळ पाहताच राजाला सर्व गोष्टी तात्काळ लक्षात आल्या की मी हे फळ दिलं पिमलाला, पिमलाने हे फळ दिलं कोतवालाला, कोतवालाने हे फळ दिलं या बाईला आणि या बाईने फळ आणून दिलं शेवटी मलाच. ह्या सगळ्या गोष्टी राजाला लक्षात येतात. राजाला ही सुद्धा गोष्ट कळाली की आपली पत्नी जिच्यावर आपण एवढं प्रेम करतोय ती सुद्धा आता आपली नाही राहिली, किंवा तिच्यावरती सुद्धा आपलं काही प्रेम आता आपण करू शकत नाही, कारण का तिचंच आपल्यावर प्रेम नाही तर आपण तिच्यावरती एवढं प्रेम करण्यात काही अर्थ नाही. पण राजाचं खूप प्रेम तिच्यावरती होतं आणि तिच्या प्रेमाच्या ह्याच्यातच राजाने एक असा निर्णय घेतला की सगळा राजकारभार, जो राजदरबार होता तो सगळा राजदरबार त्यांनी विक्रमादित्य नावाच्या व्यक्तीकडे सोपवला आणि तो तिथून राजदरबार सोडून निघून गेला. आणि तो निघून आला तो याच ठिकाणी इथं होत्या त्यावेळी ह्या गुहा, या गुहेमध्ये त्याने बसून तब्बल 12 वर्षापर्यंत तपस्या केली होती. त्यांनी जी केलेली तपस्या 12 वर्षापर्यंतची सफल झाली आणि त्यामुळेच या गुहांच्या मधील काही गुहांना नाव असं दिले की भृतहरी गुहा. या राजाचं नाव होतं भृतहरी आणि त्यांच्यामुळेच या गुहेचं नाव भृतहरी गुहा असं पडलं. असं म्हटलं जाते की या गुहेच्या प्रवेशामधूनच चारधामची यात्रासुद्धा केली जाते. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती, हे कमेंटमध्ये सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि हा होता या चमत्कारी प्रवास आणि त्याचसोबत एक छोटीशी गोष्ट स्वरूपात मी तुम्हाला सांगितली. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटी कसा वाटला, जर आवडला असेल तर नक्कीच
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच बाजूची घंटा वाजवायला सुद्धा अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर इथंच थांबूया. खूप खूप धन्यवाद.